नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. राज्यसेवा 2024 ची जी पूर्व परीक्षा होणार आहे त्या पूर्व परीक्षेला सामोरं जात असताना मुघल इंडिया हा एक महत्वाचा घटक या ठिकाणी आहे आणि तो आपल्याला इतिहासामध्ये अभ्यासावा लागणार आहे. कारण लक्षात घ्या, यापूर्वीचे क्वेश्चन पेपर जर आपण या ठिकाणी पाहिले तर आपल्याला दिसून असं येतं की मुघल भारतावर एक तरी प्रश्न आयोगाने विचारलेले आहेत. लक्षात घ्या, हा मुघल इंडिया जर आपण पाहिला तर मुघल इंडियाचा कार्यकाळ सुरू होतो तो म्हणजे 1526 पासून ते साधारणतः 1707 औरंगजेबच्या निधनापर्यंत. वास्तविकता हा कालखंड हा 1760 पासून पुढे अगदी 1857 किंवा 1858 पर्यंतचा आहे. मात्र 1707 नंतरचे जे काही मुघल्स होते त्यांना आपण लॅटर्स मुघल म्हणून संबोधतो. तर ग्रेट मुघल्स जो आहे तर ग्रेट मुघल्सवर प्रश्न विचारले जाण्याची शक्यता इथे या ठिकाणी आहे. आता बघा, मुघलांचा कालखंड आपण अभ्यासत असताना आपल्याला दिसून असं येतं की बाबरनं भारतामध्ये पानिपतचं युद्ध या ठिकाणी जिंकलं आणि त्याद्वारे भारतामध्ये मुघल सत्तेची स्थापना केली. 1526 ते 1530 हा बाबरचा कालखंड होता. बाबरने जरी भारतात मुघलांची सत्ता स्थापन केली असली तरी देखील बाबरला दीर्घ आयुष्य या ठिकाणी मिळालं नाही. त्याच्यानंतर त्याचा मुलगा हुमायून सत्तेमध्ये येतो. लक्षात घ्या, 1530 ला हुमायूनला भारताची गादी मिळते. मात्र हुमायूनच्या सुरुवातीचे 10 वर्ष हे दिल्ली ही एक नवी राजधानी निर्माण करण्यातच खर्च झाले. याचे परिणाम असा झाला की हुमायूनचे जे शत्रू होते, खास करून शेरशाह सुरी, तर त्या शेरशाह सुरीनं बिलग्राम आणि चौसाच्या लढाईमध्ये हुमायूनचा या ठिकाणी पराभव केला. ज्याचा परिणाम असा झाला, हुमायूनला 15 वर्ष भारतातून निष्कासित व्हावं लागलं. 15 वर्ष तो इराणमध्ये या ठिकाणी राहिला. सरते शेवटी 1555 ला तो भारतामध्ये या ठिकाणी येतो. शेरशाह सुरीचा जो उत्तराधिकारी होता त्याचा या ठिकाणी पराभव केला जातो. सिकंदर शाह सुरीचा तो पराभव करतो आणि पुन्हा एकदा दिल्ली आग्र्यावर आपली सत्ता स्थापन करतो. 1555 ला सत्ता स्थापन होती आणि 1556 ला हुमायूनचं निधन होतं. परिणाम असा होतो, 13 वर्षाचा त्याचा मुलगा होता अकबर, तर त्या अकबरला या ठिकाणी हिंदुस्थानच्या गादीवर बादशाह म्हणून या ठिकाणी बसवलं जातं आणि त्या माध्यमातून सन 1556 पासून ते साधारणतः 1605 पर्यंत अकबरानं भारतावर दीर्घकालीन राज्य केल्याचं एकंदर दिसतं. लक्षात घ्या, खऱ्या अर्थानं जर आपण पाहिलं तर अकबर हाच या ठिकाणी मुघलांची जी सत्ता आहे ती मुघलांची सत्तेला स्थिरता प्राप्त करून देणारा महत्वाचा शासक या ठिकाणी होता. कारण या आधीच्या शासकांकडे जर आपण पाहिलं तर त्यांना दीर्घकाळ भारतावर राज्य करण्याची संधी मिळाली नाही, तर ती संधी अकबराला मिळाली आणि अकबरानं त्या संधीचं पुरेपूर या ठिकाणी सोनं केलं असं एकंदरीत दिसून येतं. अकबराचा कालखंड जर आपण पाहिला तर त्या कालखंडामध्ये अकबराला देखील मोठ्या प्रमाणात शत्रू होते. मात्र अकबरानं जी काही महत्वाचं धोरण आखलं, राजपूत विषयक धोरण जे आखलं, तर त्या धोरणांमुळे अकबरानं भारतीय शासकांना आपल्या सत्तेतील वाटा देण्याचं काम इथे या ठिकाणी केल्याचं दिसून येतं. अकबराचं या राजपूत धोरणामुळे झालं असं की भारतीय शासकांनी देखील अकबराच्या राज्याला मान्यता या ठिकाणी दिली आणि त्याच माध्यमातून सुहूरकुल नीती, शांततेची नीती या तत्वाच्या आधारावर अकबरानं दीर्घकालीन राज्य स्थापन केल्याचं एकंदरीत दिसून येतं. लक्षात घ्या, अकबरानं हे राज्य स्थापन करत असताना राजपूत राजकन्यांसोबत देखील त्यानं विवाह केले. आपल्या मुलांचा विवाह राजपूत राजकन्यांसोबत या ठिकाणी लावून दिल्याचं एकंदरीत पाहायला भेटतं. आणि अशा प्रकारे भारतीय शासकांच्या मान्यतेवर आधारित राहून अकबरानं इथे या ठिकाणी आपला कार्यकाळ पूर्ण केल्याचं दिसून येतं. 1605 ला अकबराचं निधन होतं. त्यानंतर त्याचा मुलगा जहांगीर इथे या ठिकाणी सत्तेमध्ये येतो. सन 1605 पासून 1627 पर्यंत जहांगीरचा कार्यकाळ आहे आणि त्याच नंतर पाहायला असं भेटतं जहांगीरचा जो मुलगा आहे शहाजहान, त्याचा कार्यकाळ सुरू होतो सन 1627 पासून ते साधारणतः 1658 पर्यंत. तर लक्षात घ्या, 1627 पासून ते 1658 पर्यंत हा या ठिकाणी इथं शहाजहानचा कालखंड आहे. आणि मुघल भारतामध्ये जर आपण पाहिलं तर शहाजहानचा कालखंड हा मुघलांचा सुवर्ण काळ मानला जातो. हा महत्वाचा मुद्दा या ठिकाणी लक्षात घ्या. मुघलांचा सुवर्ण काळ मानण्यामागचं काय बरं उद्देश होता किंवा काय बरं नेमकं कारण होतं, तर या काळामध्ये आपल्याला दिसून येतं की मुघल सत्तेचा विस्तार हा मोठ्या प्रमाणात झाल्याचं दिसतं. अगदी शहाजहानच्या काळामध्ये दक्षिण भारतापर्यंत मुघलांची सत्ता विस्तारल्याचं एकंदरीत दिसून येतं.
त्याचबरोबर काबूल, कंदहार, बल्क प्रांत देखील हे शहाजहानच्या काळामध्ये मुघलांच्या अधिपत्याखाली आल्याचं पाहायला भेटतं. लक्षात घ्या, शहाजहानचा कालखंड जो होता त्या काळामध्ये उच्च कोटीची शिल्पकला, उच्च कोटीची वास्तुरचना निर्माण करण्यात आली, उच्च कोटीची चित्रकला देखील इथे या ठिकाणी निर्माण करण्यात आल्याचं दिसून येतं. त्यामुळे कला व स्थापत्याच्या दृष्टिकोनातून हा भारताचा खऱ्या अर्थानं सुवर्ण कालखंड होता असं म्हणू शकतो आपण. आपल्याला माहिती आहे, दिल्लीमध्ये स्थित असणारा लाल किल्ला आणि आग्र्यामध्ये स्थित असणारा ताजमहल हे अकबराच्या शहाजहानच्याच काळामध्ये या ठिकाणी निर्माण करण्यात आल्याचं दिसून येतं. आणि हे पण आपल्याला माहिती आहे की शहाजहाननं जे राज सिंहासन बनवलं होतं, जे मयूर सिंहासन ज्याला म्हटलं जातं, ते हे मयूर सिंहासन जे पूर्णतः सोनेरी सिंहासन होतं आणि विविध मौल्यवान रत्न त्या मयूर सिंहासनाला जडलेले होते. अशा प्रकारचं सिंहासन हे या मुघलांच्या कालखंडामध्ये केवळ शहाजहानच स्वतःसाठी बनवू शकला. हा पण महत्वाचा इतिहास आपल्याला या ठिकाणी पाहायला भेटतो. तर लक्षात घ्या, आज आपण त्या शहाजहान बद्दलची डिटेल्सपणे माहिती इथे या ठिकाणी पाहणार आहोत. शहाजहानचे काही महत्वाच्या घटना आहेत त्या पण आपण इथे या ठिकाणी समजून घेणार आहे. तेव्हा सुरू करूया आजचं महत्वाचं सेशन. आता लक्षात घ्या, शहाजहानचा कालखंड अभ्यासत असताना आपल्याला जसं मी मागेच सांगितलं त्याचा कालखंड कधीपासून आहे, तर तो या ठिकाणी साधारणतः 1627 ला सिंहासनावर बसतो. 1627 पासून ते 1658 पर्यंतचा कार्यकाळ हा या ठिकाणी इथं शहाजहानचा कालखंड या ठिकाणी मानला जातो. त्याचा जन्म जर आपण पाहिला तर 5 जानेवारी सन 1592 ला होतो लाहोर या ठिकाणी. लाहोर त्यावेळेस भारताचा भाग या ठिकाणी होता. तर 5 जानेवारी 1592 ला या ठिकाणी शहाजहानचा इथे या ठिकाणी जन्म झालेला आहे. त्याचं आधीचं नाव होतं खुर्रम. तर आधीचं नाव त्याचं या ठिकाणी खुर्रम होतं, हे या ठिकाणी लक्षात घ्या. आणि जहांगीर आणि मनभावतीबाई यांचा तो या ठिकाणी मुलगा होता. आता मनभावतीबाई ही कोण आहे ते पण थोडस समजून घेऊया आपण. लक्षात घ्या, अंबेरचा राजा होता. अंबेरचा राजा होता भारमल. तर त्या भारमल जो होता, तर त्या भारमलची जी काही भारमल जो होता त्या भारमलची जी काही मुलगी होती हरकाबाई, तर त्या हरकाबाईचा विवाह या ठिकाणी अकबरासोबत झाला होता. हा मुद्दा या ठिकाणी लक्षात घ्या. आता बघा, अंबेरचा राजा जो राजपूत शासक आहे ज्याचं नाव या ठिकाणी आपण म्हणतो की भारमल, तर त्या भारमलची जी मुलगी होती हरकाबाई, त्या हरकाबाईचा विवाह अकबरासोबत लागला होता. आणि हरकाबाई आणि त्याचबरोबर अकबर यांचा या ठिकाणी मुलगा होता, तो म्हणजे जहांगीर. आता नीट समजून घ्या, हा जो जहांगीर आहे तर त्या जहांगीरचा विवाह हा भारमलचा मुलगा जो होता, ज्या मुलाचं नाव होतं भगवनदास, तर त्या भगवनदासची मुलगी होती ती म्हणजे मनभावतीबाई. तर त्या भगवनदासच्या मुलगी म्हणजेच मनभावतीबाई आणि त्याचबरोबर जहांगीर यांचा विवाह या ठिकाणी झाल्याचं एकंदरीत दिसून येतं. आणि या प्रकारे जहांगीर आणि मनभावतीबाई यांचा मुलगा तो या ठिकाणी इथं आहे खुर्रम. हा महत्वाचा मुद्दा या ठिकाणी लक्षात घ्या. आता बघा, या खुर्रमचा आधीच एक विवाह या ठिकाणी झाला, मात्र नंतरच्या काळामध्ये म्हणजे ज्या ठिकाणी तो जेव्हा वय वर्ष 20 होता तेव्हा त्याचा दुसरा विवाह झाला. म्हणजे शहाजहानने आपल्या जीवनामध्ये एकूण 3 विवाह केले. त्यामध्ये पहिला एक आधी लहानपणी त्याचा विवाह झाला होता आणि त्यानंतर तो जेव्हा 20 वर्षाचा या ठिकाणी बनला तेव्हा त्याचा एक विवाह झाला. तो विवाह आरजुमंद बानो यांच्यासोबत झाला. आता आरजुमंद बानो हे कोण होत्या ते पण या ठिकाणी लक्षात घ्या. लक्षात घ्या, जहांगीर जो होता तर जहांगीरच्या उतरत्या वयामध्ये त्यानं एका मुलीसोबत या ठिकाणी विवाह केला. असं म्हणलं जातं की जहांगीरचा 20वा विवाह होता आणि त्याची ती पत्नी होती ती म्हणजे नूरजहा. नूरजहा जर आपण इथं पाहिलं तर नूरजहा ही एक पठाण होती, लक्षात घ्या. तर तिचं मेहरुनिसा असं तिचं या ठिकाणी नाव होतं. तर नूरजहाचं आधीचं नाव काय होतं नीट लक्षात असू द्या, तर मेहरुनिसा हे या ठिकाणी नूरजहाचं आधीचं या ठिकाणी नाव होतं आणि तिचं एका पठाणासोबत या ठिकाणी विवाह झाला होता. जेव्हा या जहांगीर या नूरजहाला या ठिकाणी म्हणजे मेहरुनिसाला या ठिकाणी पाहिलं तेव्हा तो तिच्या प्रेमामध्ये पडला आणि असं म्हटलं जातं तिच्या पतीचा खून हा या ठिकाणी इथं या जहांगीरच्या द्वारेच या ठिकाणी करण्यात आल्याचं दिसून येतं. आणि त्यानंतर तिचा पती मृत पावल्यानंतर त्यानं या मेहरुनिसा सोबत विवाह केला आणि तिचं नाव या ठिकाणी नूरजहा असं या ठिकाणी ठेवलं. तर जहांगीरची 20वी पत्नी ही नूरजहा या ठिकाणी होती. हा मुद्दा या ठिकाणी लक्षात असू द्या. आता लक्षात घ्या, ही जी नूरजहा होती तर तिचा एक भाऊ होता
तर त्या तिच्या भावाचं नाव होतं असफ खान. तिच्या भावाचं नाव होतं या ठिकाणी असफ खान. आणि त्या असफ खानची एक मुलगी होती जिचं नाव होतं अर्जुमंद बानो. आणि त्या अर्जुमंद बानोचा विवाह हा इथे या ठिकाणी खुर्रम सोबत म्हणजे शहाजहान सोबत झाला. आणि त्या अर्जुमंदचं नाव पुढे जाऊन या ठिकाणी मुमताज महल असं या ठिकाणी ठेवण्यात आलं असं एकंदरीत दिसून येतं. म्हणजे मुद्दा इथे समजून घ्यायचा आहे की नूरजहांचं आधीचं नाव होतं मिहरुनिसा आणि त्याचबरोबर मुमताज महलचं आधीचं नाव होतं अर्जुमंद बानो. तर हा मुद्दा या ठिकाणी लक्षात घ्या. आणि अर्जुमंद बानो ही कोण होती तर नूरजहांचा जो भाऊ होता आसफ खान त्याची मुलगी होती. आणि लक्षात घ्या शहाजहानची ही सर्वात प्रिय पत्नी इथे या ठिकाणी मानली जाते. तर शहाजहानचे एकूण जे 3 विवाह झाले त्या 3 विवाहामधली सर्वात प्रिय पत्नी ही या ठिकाणी अर्जुमंद बानो म्हणजेच मुमताज महल या ठिकाणी आहे. आणि आपल्या सर्वांना माहिती आहे की मुमताजच्या नावानं किंवा मुमताजच्या प्रित्यर्थ ती जेव्हा मृत पावली तेव्हा तिच्या प्रित्यर्थ या शहाजहाननी आग्र्यामध्ये या ठिकाणी ताजमहल या ठिकाणी निर्माण केल्याची माहिती आपल्याला मिळते. आता लक्षात घ्या यांच्यामध्ये असा एक महत्वाचा आणखीन एक महत्वाचा मुद्दा या ठिकाणी आहे. तर शहाजहाननं तिला या ठिकाणी मलिका ए जमानी या पदवीनं सन्मानित केलं होतं असं देखील पाहायला भेटतं. तर मुमताजला कोणती पदवीनं सन्मानित केलं तर मलिका ए जमानी या पदवीनं सन्मानित केल्याचं आपल्याला या ठिकाणी पाहायला भेटतं. आता बघा एक महत्वाचा मुद्दा असा आहे की शहाजहानला एकूण 14 मुलं झाली आणि ही 14च्या 14 मुलं ही या ठिकाणी मुमताजच्या पोटीच या ठिकाणी आलेली आहे असं एकंदरीत दिसतं. म्हणजे शहाजहानला जी 14 मुलं झाली ती मुमताज कडूनच या ठिकाणी झाल्याचं दिसून येतं. आपल्याला पाहायला भेटतं की शहाजहानची जी पहिलं अपत्य होतं तर त्या पहिल्या अपत्याचं नाव होतं जहा आरा. एक मुलगी होती जिचं नाव या ठिकाणी जहा आरा असं या ठिकाणी ठेवण्यात आलं. तर शहाजहान आणि मुमताज यांची पहिली या ठिकाणी अपत्य ते या ठिकाणी जहा आरा या ठिकाणी आहे. आणि त्याचबरोबर त्याची तिसरं अपत्य जे आहे तिसरा मुलगा आहे ते म्हणजे या ठिकाणी दारा शुको. तर लक्षात घ्या सुरुवातीला त्याला या ठिकाणी एकूण सुरुवातीला त्याला 2 मुली झाल्या जहा आरा आणि त्याच्यानंतर आणखीन एक मुलगी. आणि तिसरे संतान ते म्हणजे या ठिकाणी दारा शुको आहे. आणि 6वी संतान जे आहे ती या ठिकाणी औरंगजेब. हा मुद्दा या ठिकाणी लक्षात घ्या. म्हणजे शहाजहानचा तिसरा मुलगा तो म्हणजे या ठिकाणी तिसरा अपत्य म्हणून आपण ते म्हणजे दारा शुको आणि त्याचबरोबर त्याचं या ठिकाणी 6वं अपत्य म्हणजे औरंगजेब. हा मुद्दा या ठिकाणी लक्षात घ्या जहा आरा जी आहे तिच्याबद्दल एक महत्वाची इन्फॉर्मेशन मला या ठिकाणी सांगायची आहे. तर जहा आरा जी आहे तर तिनं शेवटपर्यंत या ठिकाणी शहाजहानचा सांभाळ या ठिकाणी केलेला आहे. हा महत्वाचा मुद्दा या ठिकाणी लक्षात घ्या. आणि म्हणून मग पाहायला असं भेटतं की औरंगजेब जेव्हा सिंहासनावर या ठिकाणी येतो तेव्हा औरंगजेब या जहा आराचा उचित सन्मान करतो असं या ठिकाणी दिसून येतं. तर काय करतो तर औरंगजेबनं या जहा आराला साम्राज्याची प्रथम नारी म्हणून या ठिकाणी सन्मानित केलेलं आहे. तर साम्राज्याची पहिली नारी कोण आहे तर ती जहा आरा आहे. अशा प्रकारची भूमिका औरंगजेबनं 1558 नंतर घेतल्याचं दिसून येतं. आयोग तुम्हाला या प्रकारचा प्रश्न विचारू शकतो या ठिकाणी औरंगजेबनं खालीलपैकी कोणत्या महिलेला साम्राज्याची प्रथम नारी म्हणून सन्मानित केलं तर तिचं नाव या ठिकाणी आहे ते म्हणजे जहा आरा. तर हा मुद्दा इथे या ठिकाणी लक्षात ठेवणं गरजेचं आहे. आता बघा या पद्धतीनं आपल्याला पाहायला भेटतं की एकूण 14 मुलं या ठिकाणी झाली आणि 14वे अपत्य जे होतं तर त्या 14व्या मुलीला जन्म देतानाच या ठिकाणी मुमताजचं या ठिकाणी निधन होतं. मुमताज या ठिकाणी मृत पावती आणि मग त्या मुमताजच्या सन्मानार्थ शहाजहान जो आहे तो इथे या ठिकाणी आग्र्यामध्ये ताजमहल जे जगातील 7 आश्चर्यापैकी एक आश्चर्य आहे तर त्या प्रकारचं ताजमहल जो आहे तो इथे या ठिकाणी निर्माण केला जातो. हा मुद्दा या ठिकाणी लक्षात घ्या. आता बघा इथे पाहायला असं भेटतं की 1616 मध्ये शहाजहानद्वारे दक्षिण अभियान यशस्वी करण्यात आलं. म्हणजे हा जो खुर्रम होता तो सिंहासनावर नव्हता त्यावेळेस. तर 1616ला जहांगीरनं त्याला दक्षिणेकडच्या अभियानावर या ठिकाणी पाठवलं होतं आणि ते दक्षिण अभियान यशस्वी केल्यामुळं जहांगीरनं त्याला शहाजहान या किताबानं सन्मानित केलं. तर शहाजहान ही जी उपाधी आहे ही उपाधी त्याला जहांगीरनं दिलेली आहे. दक्षिण अभियान विजयी केल्यामुळं त्याला ही उपाधी या ठिकाणी मिळाल्याचं दिसतं. 24 फेब्रुवारी सन 1628 मध्ये 24 फेब्रुवारी सन 1628 मध्ये शहाजहाननं आपला राज्याभिषेक या ठिकाणी केला आणि तो त्या राज्याभिषेकाच्या वेळेस त्यांनी एक पदवी धारण केली होती. भली मोठी पदवी आहे तर नाव फक्त लक्षात असू द्या.
मुझफ्फर शहाबुद्दीन मोहम्मद साहिब किराण ए सामी या प्रकारची भली मोठी पदवी ही त्याने या ठिकाणी धारण केल्याचं दिसून येतं. परत एकदा नाव मी या ठिकाणी घेतो की अबुल मुझफ्फर शहाबुद्दीन मोहम्मद साहिब किराण ए सामी या नावाची पदवी ही या ठिकाणी शहाजहाननं धारण केली होती राज्याभिषेकाच्या वेळेस, अशा प्रकारची माहिती या ठिकाणी मिळते. आता लक्षात घ्या, हा जो खुर्रम होता हा जेव्हा वयामध्ये या ठिकाणी आलेला आहे तेव्हा त्याला सिंहासन हवी होतं आणि त्याचं सिंहासन किंवा ते सिंहासन द्यायला जहांगीर या ठिकाणी तयार नव्हता आणि म्हणून मग शहाजहाननं जहांगीरच्या विरोधामध्ये विद्रोह घडवून आणला होता, अशी देखील माहिती आपल्याला या ठिकाणी मिळते. तर शहाजहानचा विद्रोह काय नेमका होता तो नीट समजून घेऊया आपण. लक्षात घ्या की जहांगीरची जी 20वी पत्नी होती नूरजहा ही केवळ दिसण्यासाठी किंवा दिसण्यास सुंदर नव्हती, तर ती दिसायला सुंदर तर होतीच होती, परंतु ती कर्तबगार नारी देखील होती. ती ती जहांगीरच्या सोबत या ठिकाणी एका सावलीप्रमाणे राहत होती. युद्धाला जात असताना ती जहांगीरच्या सोबतच या ठिकाणी राहत होती. जहांगीर कुठे जरी गेला तर ती एक सावली म्हणून या जहांगीर सोबत या ठिकाणी राहत होती. परिणाम असा झाला की जहांगीरला राजकारणामध्ये कोणते निर्णय घ्यायचे होते तर राजकारणातले निर्णय तो नूरजहाला विचारूनच या ठिकाणी घेत होता. परिणाम असा होतो की राज्यामध्ये जहांगीरपेक्षा किंवा त्याचबरोबर या ठिकाणी शहाजहानपेक्षा नूरजहाचं महत्व त्या काळामध्ये खूप जास्त वाढलं होतं आणि म्हणून दरबारामध्ये जे नोकरदार लोकांना पद द्यायची होती, मनसबदारी द्यायची होती, तर असं म्हटलं जातं की जहांगीर जो आहे तो या ठिकाणी नूरजहाला विचारूनच किंवा तिच्या सल्ल्यानेच किंवा तिला सांगूनच या प्रकारचे पद राज दरबारामध्ये देत होता आणि म्हणून राजकारणामध्ये जे काही नूरजहाचं जे काही महत्व वाढलं गेलं होतं ते या ठिकाणी शहाजहानला नकोसं होतं आणि म्हणून शहाजहाननं काय केलं, महाबत खान नावाचा आपला एक सरदार होता, तर त्या महाबत खान या नावाच्या सरदारासोबत त्याने या ठिकाणी मैत्री केली आणि जहांगीर सोबत या ठिकाणी विद्रोह केला. जहांगीरला अटक केलं, नूरजहाला अटक केलं आणि लाहोरमध्ये तिथं त्यांना या ठिकाणी रवाना केलं. साहजिकच लाहोरच्या तुरुंगामध्ये जहांगीर आणि त्याचबरोबर नूरजहाला या ठिकाणी ठेवलं. नूरजहाला त्याने पेन्शन देखील या ठिकाणी बहाल केली. तिथंच लाहोरमध्येच या ठिकाणी जहांगीरचं निधन होतं आणि त्यानंतर नूरजहा जी आहे ती काही वर्ष तिथं जिवंत राहती आणि मात्र 1645ला नूरजहाचं देखील इथं निधन होताना एकंदरीत त्या ठिकाणी दिसतं. मग ही नूरजहा जी आहे लाहोरमध्येच आपला मकबरा या ठिकाणी उभारती आणि ती मेल्यानंतर त्या मकबऱ्यामध्येच तिला या ठिकाणी दफन केलं जातं. या प्रकारचा हा शहाजहानचं या ठिकाणी आपल्या पित्याच्या विरोधात हे महत्वाचं विद्रोह होता. परिणाम असा या ठिकाणी झाला की जहांगीर हा शहाजहानचा विद्रोह किंवा नूरजहा शहाजहानचा विद्रोह मोडू शकला या ठिकाणी नाहीये आणि मग या सगळ्या परिस्थितीमध्ये या ठिकाणी पाहायला भेटतं की 1627ला जसं जहांगीरचं निधन होतं त्यानंतर मुघल बादशाह हा या ठिकाणी त्याचा मुलगा शहाजहान या बनतो आणि शहाजहानकडे या प्रकारचं सर्व सूत्र राज्यकारभाराची या ठिकाणी जातात असं या ठिकाणी पाहायला भेटतं. लक्षात घ्या, सन 1628ला जेव्हा राज्याभिषेक केला जातो त्यानंतर या शहाजहाननं त्याचा जो सासरा होता, ज्या सासऱ्याचं नाव आहे असफ खान म्हणजेच मुमताज महल चा जो का पिता आहे म्हणजे स्वतःचा सासरा जो आहे तर त्या सासऱ्याला त्याने या ठिकाणी महत्वाचं पद दिल्याचं एकंदरीत दिसतं. तर असफ खान जो आहे हा त्याच्या राज्यामध्ये 60,000 मनसबदार या ठिकाणी होता. तर असफ शहाला त्याने या ठिकाणी असफ खानला त्यानं 60,000 मनसबदार म्हणून नियुक्त केलं आणि त्याचबरोबर राज्याचा मुख्य वजीर बनवलेलं आहे असं एकंदरीत दिसून येतं. आणि इथं पाहायला असं भेटतं जहांगीर आणि त्याचबरोबर नूरजहा यांना अटक करण्यामध्ये या शहाजहानला ज्यांनी मदत केली ज्याचं नाव होतं महाबत खान, तर त्या महाबत खानला देखील 60,000 मनसबदार म्हणून नियुक्त करण्यात आलं आणि त्याला खान ए खाजाची उपाधी इथे या ठिकाणी देण्यात आल्याचं दिसून येतं. तर खान ए खानाची उपाधी हा महाबत खानला या ठिकाणी देण्यात आल्याचं दिसून येतं. पाहायला असं भेटतं या ठिकाणी नूरजहा जी आहे तर त्या नूरजहाला या ठिकाणी अटक केल्यानंतर तिथे या ठिकाणी तिला देखील 2 लाख रुपयाची पेन्शन या ठिकाणी देण्यात आली. शहाजहानचा सांभाळ करण्यासाठी तिला नियुक्त करण्यात आलं. जहाआराला देखील या ठिकाणी नियुक्त करण्यात आलं आणि मग अशा प्रकारे जहांगीरचं निधन या ठिकाणी झाल्यानंतर या ठिकाणी ही ही नूरजहा जी आहे ही नूरजहा 1645ला
ती लाहोरमध्ये मृत पावतीये, ती लाहोरमध्ये तिचं निधन होतंय, अशा प्रकारचा इतिहास आपल्याला पाहायला भेटतो. तर हे शहाजहानचा जो विद्रोह होता तो या ठिकाणी शहाजहानला भारताची हिंदुस्थानची गादी या ठिकाणी मिळवून गेली आणि त्यामुळे तो या ठिकाणी मुघल बादशाह या ठिकाणी जहांगीरचा नंतर तो मुघल बादशाह या ठिकाणी बनल्याचं दिसून येतं. लक्षात घ्या, या शहाजहाननं त्याच्या कार्यकाळामध्ये मुघल साम्राज्याचा विस्तार करण्यासाठी खूप सारी मेहनत देखील घेतल्याचं दिसून येतं. असं म्हणलं जातं की काबूल, कंदहार, बल्क पर्यंतचा प्रदेश हा या ठिकाणी त्यानं आपल्या ताब्यामध्ये घेतल्याचं एकंदरीत या ठिकाणी पाहायला भेटतं. याचबरोबर ईशान्य भारतापर्यंत त्यानं आपलं साम्राज्याचा विस्तार या ठिकाणी केला होता आणि दक्षिण भारत जो आहे तो दक्षिण भारत देखील पादाक्रांत करण्यामध्ये त्याने विशेष भूमिका इथे या ठिकाणी घेतल्याचं एकंदरीत दिसतं. लक्षात घ्या, अकबराचा कालखंड जर आपण पाहिला तर अकबराच्या या कालखंडामध्ये केवळ जर आपण पाहिलं तर खानदेशच फक्त हा या ठिकाणी मुघल सत्तेचा भाग बनला होता. जहांगीरच्या कार्यकाळामध्ये अहमदनगर जो आहे तो अहमदनगर हा या ठिकाणी इथं मुघल सत्तेचा भाग या ठिकाणी बनला होता. आणि मग या सगळ्या परिस्थितीमध्ये या शहाजहाननं या ठिकाणी दक्षिण अभियान या ठिकाणी चालवलं आणि दक्षिण अभियान चालवल्यानंतर विजापूरची जे काही सत्ता होती, विजापूर आणि त्याचबरोबर गोवळकोंडा हे जे काही शक्तिशाली या ठिकाणी सत्ताधीश होते, तर त्यांच्यासोबत एक अत्यंत महत्वाचा तह जो आहे तो या ठिकाणी इथं शहाजहान या ठिकाणी करताना दिसतो. आणि हा जो तह आहे तो 1636 तह म्हणून त्याला या ठिकाणी संबोधला जातो. साहजिकच हा तह बिजापूरच्या आदिलशहा सोबत आणि त्याचबरोबर गोवळकोंड्याची कुतुबशाही होती. विजापूरच्या आदिलशाही सोबत आणि गोवळकोंड्याची कुतुबशाही सोबत इथे या ठिकाणी 1636 ला एक अत्यंत महत्वाचा तह इथे या ठिकाणी होतो. हा महत्वाचा मुद्दा या ठिकाणी लक्षात घ्या. मुघल सत्ता जर आपण पाहिली तर त्या मुघल सत्तेनं संपूर्ण उत्तर भारत आपल्या अधिपत्याखाली आणला होता. त्यांना दक्षिण भारतामध्ये देखील बऱ्यापैकी यश मिळालं होतं. मात्र मुघलांची डोकेदुखी हे मराठा साम्राज्य बनलं होतं. हा महत्वाचा मुद्दा या ठिकाणी लक्षात घ्या. आणि म्हणून मग पाहायला असं भेटतं की मराठा साम्राज्य समाप्त करण्यासाठी किंवा दक्षिण भारतामध्ये आपली सत्ता स्थिर स्थावर करण्यासाठी किंवा स्थापित करण्यासाठी अकबरापासून प्रयत्न केले गेले होते. आणि इथं लक्षात घ्या, जहांगीर हा तो पहिला व्यक्ती आहे ज्याला हे लक्षात या ठिकाणी आलं की दख्खन जो आहे अशांत होतोय किंवा दख्खन हा अशांत असण्यामागचं कारण हे मराठे आहेत. तर मराठे हे दख्खनच्या घटनात जे केंद्रबिंदू आहेत, नीट समजून घ्या काय म्हणतोय मी, की दख्खनच्या अशांततेचे केंद्रबिंदू हे मराठा आहेत. हे सर्वात पहिलं ओळखलं ते म्हणजे जहांगीरनी. आणि म्हणून मग जहांगीरच्या नंतरची पुढची रणनीती शहाजहान इथे या ठिकाणी आखतो. आणि मराठ्यांना जर ताब्यामध्ये ठेवायचं असेल तर या ठिकाणी बिजापूरला आणि त्याचबरोबर गोवळकोंड्याला आपलं मित्र राष्ट्र बनवणं गरजेचं आहे. हे शहाजहानच्या लक्षात आलं आणि त्यामुळे शहाजहाननं इथे या ठिकाणी 1636 साली एक महत्वाचा तह या ठिकाणी गोवळकोंडा आणि बिजापूर सोबत केल्याचं एकंदर दिसतं. या तहामध्ये काय काय महत्वाच्या बाबी होत्या त्या आपण इथे या ठिकाणी पाहून घेऊया. लक्षात घ्या, बिजापूर आणि गोवळकोंडा मराठ्यांच्या विरोधात मुघलांना सहाय्य करतील असं इथे या ठिकाणी मांडलं गेलं. म्हणजे या तहामध्ये असं म्हटलं गेलं की मुघल जे आहेत हे मुघल हे बिजापूर आणि गोवळकोंडाचे मित्र राष्ट्र असतील आणि जेव्हा मुघल मराठ्यांवर हल्ला करतील तेव्हा या ठिकाणी बिजापूर आणि गोवळकोंडा हे या ठिकाणी मराठ्यांना सहाय्य न करता ते मुघलांना सहकार्य करतील, मराठ्यांच्या विरोधामध्ये काम करतील. या प्रकारचा महत्वाचा मुद्दा या तहामध्ये होता. हा मुद्दा या ठिकाणी लक्षात घ्या. दुसरा महत्वाचा मुद्दा आहे, मुघल हे बिजापूर आणि गोवळकोंडावर आक्रमण करणार नाही. जर का बिजापूर आणि गोवळकोंड्यांनी मराठ्यांच्या विरोधात मुघलांना सहाय्य केलं तर बिजापूर आणि त्याचबरोबर गोवळकोंडाला आम्ही सुरक्षा प्रदान करू. आम्ही म्हणजेच मुघल त्या ठिकाणी या गोवळकोंडा आणि बिजापूरवर हल्ला करणार नाही, आक्रमण करणार नाही, त्यांचं राज्य हे या ठिकाणी सुरक्षित राहील. या प्रकारचं आश्वासन हे या ठिकाणी मुघलांकडनं म्हणजे शहाजहानकडनं इथं देण्यात आल्याचं एकंदरीत या ठिकाणी दिसून येतं. आणि तिसरा महत्वाचा मुद्दा असा आहे की हे जे बिजापूर आणि त्याचबरोबर गोवळकोंडा आहे, हे जे बिजापूर आणि गोवळकोंडा जे आहे त्यांना त्या बदल्यात काय मिळेल तर अहमदनगरचा 1/3 भाग. अहमदनगर त्यावेळेस मुघलांच्या अधिपत्याखाली गेलेला होता आणि त्यामध्ये असं म्हटलं गेलं की अहमदनगरचा 1/3 भाग जो आहे हा या ठिकाणी गोवळकोंडा आणि बिजापूर
यांना या ठिकाणी सुपूर्त केला जाईल किंवा त्यांच्याकडे या ठिकाणी राहील। आणि अशा प्रकारे 1636 मध्ये हा तह केल्यानंतर या शहाजहाननं दक्षिणेकडे आपल्या मुलाला इथे या ठिकाणी प्रतिनिधी सुभेदार म्हणून नियुक्त केला। साहजिकच त्या मुलाचं नाव या ठिकाणी होतं औरंगजेब। तर या औरंगजेबाला इथे या ठिकाणी दक्षिणेकडे त्यांनी आपल्या प्रांताचा प्रमुख बनवला, सुभेदार बनवला आणि दख्खनची नीती हे औरंगजेबवर सोडून या ठिकाणी शहाजहान पुन्हा उत्तरेकडे जातोय, अशा प्रकारचा इतिहास आपल्याला या ठिकाणी पाहायला भेटतो। तर लक्षात घ्या, दक्षिण अभियान जे होतं शहाजहानचं हे अत्यंत महत्वाचं अभियान या ठिकाणी मानलं जातं, अत्यंत यशस्वी अभियान मानलं जातं। आणि या प्रकारच्या तहामुळं या ठिकाणी आता मराठ्यांवर वर्चस्व स्थापन करता येईल अशा प्रकारच्या भावनेमध्ये इथे या ठिकाणी शहाजहान राहिल्याचं एकंदरीत या ठिकाणी पाहायला भेटतं। मात्र त्यानंतरचा कालखंड आपल्याला माहिती आहे की महाराष्ट्रामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा उदय या ठिकाणी होतो आणि मग छत्रपती शिवाजी महाराज मुघलांची जी सत्ता होती किंवा मुघलांचं जे काही वर्चस्व होतं ते या ठिकाणी इथं नेस्त नाबूद करतात। बिजापूर, गोवळकोंडा, आदिलशाही, कुतुबशाही त्यांच्यासोबत या ठिकाणी संबंध स्थापित करून मुघलांना दख्खनकडे चारी मुंड्या ते चीत करतायत असं एकंदरीत पाहायला भेटतं। पुढे आपल्याला या ठिकाणी दिसून येतं की लक्षात घ्या, शहाजहानच्या कालखंडामध्ये जर आपण या ठिकाणी पाहिलं तर हा एक महत्वाचा या ठिकाणी इतिहासकार होता अब्दुल हमीद लाहोरी। परीक्षेच्या दृष्टिकोनातून जर काही प्रश्न आले तर ते प्रश्न या ठिकाणी इतिहासकारांवर विचारले जाऊ शकतात, हा मुद्दा या ठिकाणी लक्षात घ्या। जसं मुस्तेद खान जो आहे ज्यानं मासिर ए आलमगिरी हा ग्रंथ लिहिला, तर हा जो मुस्तेद खान होता हा औरंगजेबच्या दरबारातील एकमेव इतिहासकार। त्यानं औरंगजेबच्या 51 वर्षाच्या राजकारणाचा इतिहास लिहिल्याचं दिसून येतं। तर मुस्तेद खानने लिहिला औरंगजेबचा इतिहास, या पुस्तकाचं नाव होतं मासिर ए आलमगिरी। तर तशाच प्रकारचा प्रश्न विचारला जाऊ शकतो की शहाजहानचा दरबारी इतिहासकार कोण आहे, तर अब्दुल हमीद लाहोरी हा महत्वाचा मुद्दा या ठिकाणी लक्षात घ्या। तर अब्दुल हमीद लाहोरी हा शहाजहानचा दरबारी इतिहासकार आहे आणि त्यानं पादशाहनामा या प्रकारचा ग्रंथ लिहिल्याचं एकंदरीत दिसून येतं। पादशाहनामा ज्यामध्ये शहाजहानचं चरित्र लिहिलेलं आहे, हा मुद्दा या ठिकाणी लक्षात घ्या। तर पादशाहनामा हे अब्दुल हमीद लाहोरी यानं लिहिला, ज्यामध्ये शहाजहानचं संपूर्ण चरित्र इथे या ठिकाणी लिहिल्याचं दिसून येतं। लक्षात घ्या, शहाजहानच्या दरबारामध्ये आलेले जे काय फॉरेनर होते किंवा जे फॉरेन ट्रॅव्हलर्स होते त्याच्यावर पण प्रश्न विचारला जाऊ शकतो, त्यामुळे हा मुद्दा या ठिकाणी लक्षात घ्या। लक्षात घ्या, शहाजहानच्या दरबारामध्ये ट्रेव्हरलियन आणि त्याचबरोबर बर्नियर हे दोन महत्वाचे या ठिकाणी फॉरेन ट्रॅव्हलर्स या ठिकाणी आले होते, हा मुद्दा या ठिकाणी लक्षात घ्या। ट्रेव्हरलियन आणि बर्नियर हे दोघंही फ्रान्स मधले होते, ते दोघंही त्या काळामध्ये शहाजहानच्या दरबारामध्ये आल्याचं एकंदरीत दिसून येतं। तर लक्षात घ्या, हा ट्रेव्हरलियन हा सोन्याचा व्यापारी होता ट्रेव्हरलियन, आणि त्याचबरोबर बर्नियर हा फ्रान्सचा चिकित्सक होता, फ्रान्स मधला चिकित्सक या ठिकाणी राहिल्याचं दिसून येतं। तर या प्रकारचे दोन महत्वाचे प्रवासी शहाजहानच्या दरबारामध्ये आले होते, बर्नियर आणि ट्रेव्हरलियन। तर मुद्दा या ठिकाणी लक्षात घ्या, या दोघांनी म्हणजे बर्नियर आणि ट्रेव्हरलियन या दोघांनी शहाजहान सोबत या ठिकाणी काश्मीरची यात्रा देखील या ठिकाणी केली होती, लाहोरची यात्रा केली होती बर्नियरनी आणि ट्रेव्हरलियननी, हा पण मुद्दा या ठिकाणी लक्षात घ्या। पुढे आपल्याला पाहायला भेटतं पीटर मुंडी आणि त्याचबरोबर निकोलो मनुची हे इटलीचे प्रवासी होते। लक्षात घ्या, निकोलो मनुची आणि पीटर मुंडी हे इटलीचे प्रवासी हे त्या काळामध्ये भारतात आले होते, हा मुद्दा या ठिकाणी लक्षात घ्या। आणि हा जो निकोलो मनुची जो होता, साहजिकच ट्रेव्हरलियन, बर्नियर यांनी पण भारतात आल्यानंतर आपापलं प्रवास वर्णन लिहिलं, तशाच प्रकारे निकोलो मनुचीनं देखील आपलं प्रवास वर्णन या ठिकाणी लिहिलं आणि त्यानं लिहिलेल्या प्रवास वर्णनाचं नाव स्टोरियो दी मोगोर असं या ठिकाणी आहे। स्टोरियो दी मोगोर म्हणजे मुघलांची कथा किंवा मुघलांच्या काळातील भारत या नावाचा ग्रंथ त्याने लिहिला। स्टोरियो दी मोगोर या प्रकारचा ग्रंथ निकोलो मनुचीने लिहिल्याचं एकंदरीत दिसून येतं। आता बघा, फॉरेन ट्रॅव्हलर जे होते त्यांच्यावर सातत्यानं प्रश्न विचारले जाण्याची शक्यता आहे। जसं की अकबर जर आपण पाहिला तर अकबराच्या दरबारामध्ये एक ब्रिटिश इंग्रज अधिकारी आला होता, त्याचं नाव होतं विलियम फिच, याचं नाव होतं राल्फ फिच। आणि जहांगीर जर आपण पाहिलं तर जहांगीरच्या दरबारामध्ये विलियम फिच, कॅप्टन हॉकिन्स आणि थॉमस रो या प्रकारचे लोक या ठिकाणी जहांगीरच्या दरबारात आले। इकडे जर आपण पाहिलं
तर या ठिकाणी शहाजहानच्या दरबारामध्ये तर ट्रेव्हरलियन आहे, बर्नियर या ठिकाणी आहे आणि त्याचबरोबर पीटर मुंडी आणि निकोलो मनुची आहे. हे निकोलो मनुची आणि पीटर मुंडी हे इटलीचे प्रवास या ठिकाणी होते. तर यांनी त्या संपूर्ण प्रवास वर्णनामध्ये मुघलकालीन भारताची खूप जास्त स्तुती केलेली आहे. साहजिकच त्यातील त्यातील जे काही शासक लोक होते त्या शासकांची या ठिकाणी खूप जास्त स्तुती केलेली आहे. त्या काळात निर्माण झालेलं स्थापत्य याची पण त्यांनी खूप जास्त स्तुती या ठिकाणी केल्याचं एकंदरीत दिसून येतं. या प्रकारचे फॉरेन ट्रॅव्हलर्स कोण कोण आले होते या प्रकारचा मुद्दा इथे या ठिकाणी परीक्षेला विचारला जाऊ शकतो. पुढे बघा, इथं म्हटलं की शहाजहानचा कालखंड हा मुघल शासनाचा सुवर्ण कालखंड मानला जातो. आता प्राचीन भारताचा सुवर्ण कालखंड गुप्तांना म्हटलं जातं, तसंच या ठिकाणी मध्ययुगीन भारताचा सुवर्ण कालखंड हा शहाजहानचा कालखंड म्हणून मानला जातो. असं म्हटलं जातं की या काळामध्ये चित्रकलाचा देखील खूप मोठ्या प्रमाणात विकास या ठिकाणी झाला होता. जसं की आपण पाहिलं मागे की जहांगीर जो होता त्याच्या काळामध्ये हुबेहूब चित्रकला निर्माण झाली. म्हणजे एका पोर्ट्रेटमध्ये किंवा एका पेंटिंग मध्ये खूप सारे चित्रकार जे आहे ते या ठिकाणी ज्यांची स्पेशालिटी आहे ते एका चित्रामध्ये वेगवेगळे चित्र या ठिकाणी काढत होते. एका पोर्ट्रेटमध्ये वेगवेगळे चित्र काढत होते आणि जहांगीर हे हुबेहूब सांगत होता की अमुक चित्र कोणी काढलं आहे, त्या चित्रकाराचं नाव तो सांगत होता त्या पेंटिंग मध्ये. तर त्या प्रकारे हुबेहूब चित्रकला ही निर्माण झाली ती या ठिकाणी या जहांगीरच्या काळात. त्याचबरोबर प्यात्रा दायरा पद्धत जी आहे स्थापत्य कलेमध्ये ही देखील जहांगीरने या ठिकाणी आणली. तर शहाजहानच्या काळामध्ये काय झालं बघा, पेंटिंग जे आहे त्या पेंटिंगचं अत्युच्च शिखर गाठलं गेलं आणि सोन्याचा रंग द्यायचा असेल तर सोनं उघडून त्या पेंटिंग मध्ये त्याचा वापर करण्यात आला. चांदीचा रंग द्यायचा असेल तर त्या चांदी उघडून त्या प्रकारची चांदी ही या ठिकाणी त्या पेंटिंग मध्ये वापर करण्यात आली. तर इतक्या मोठ्या प्रमाणावर सुबत्ता ही त्या काळामध्ये मुघलांच्या या ठिकाणी राहायला दिसून येतं. याचबरोबर आपल्याला पाहायला भेटतं की या काळामध्ये विविध प्रकारचं स्थापत्य या ठिकाणी निर्माण करण्यात आलं, ज्यामध्ये सर्वात प्रसिद्ध या ठिकाणी आहे ते म्हणजे लाल किल्ला आणि त्याचबरोबर ताजमहल जे आहे हे सर्वात जगप्रसिद्ध वास्तुकला जे आहे हे सर्वात जगप्रसिद्ध वास्तू हे शहाजहानच्या काळामध्ये निर्माण करण्यात आल्याचं एकंदरीत या ठिकाणी पाहायला भेटतं. आणि मी सुरुवातीला सांगितलं की जगप्रसिद्ध असणारं मयूर सिंहासन जे संपूर्ण सोनेरी सिंहासन होतं आणि ज्याला विविध प्रकारचे विविध देशातील मौल्यवान रत्न जड जवाहीर या ठिकाणी लागलेले होते, अशा प्रकारचं मयूर सिंहासन हे शहाजहान स्वतःसाठी या ठिकाणी बनवू शकलेला आहे. हा महत्वाचा मुद्दा या ठिकाणी लक्षात घ्या. शहाजहानच्या दरबारामध्ये कोणकोणते चित्रकार होते याच्यावर पण प्रश्न विचारला जाण्याची शक्यता या ठिकाणी आहे. तर इथं आपण लक्षात घ्या की शहाजहानच्या दरबारामध्ये फकीर उल्ला, त्याचबरोबर मीर हाशिम, मुरार आणि हुनार आणि त्याचबरोबर मोहम्मद नादिर व अनुपचित्र इत्यादी प्रमुख चित्रकार होते. हा मुद्दा या ठिकाणी लक्षात घ्या. शहाजहानच्या दरबारामध्ये असणारे जे पण काही चित्रकार आहेत त्यांची नावं लक्षात ठेवा, कारण त्या नावांवर प्रश्न विचारला जाऊ शकतो. पुन्हा नीट समजून घ्या. फकीर उल्ला, मीर हाशिम, मुरार, हुनार, मोहम्मद नादिर आणि त्याचबरोबर अनुपचित्र या प्रकारचे असे चित्रकार हे शहाजहानच्या दरबारामध्ये या ठिकाणी राहिलेले आहेत असं एकंदर दिसतं. लक्षात घ्या, जहांगीरचा उत्तर कालखंड हा जसा विद्रोहामध्ये या ठिकाणी केला, आपल्या मुलाच्या विद्रोहाला शमवण्यामध्ये गेला, सेम त्याच प्रकारे शहाजहानचा पण कार्यकाळ हा या ठिकाणी विद्रोहामध्ये गेला. आपल्या मुलानं बंड केलं होतं आणि तो मुलगा होता औरंगजेब. शहाजहानला असं वाटत होतं की माझ्या नंतर माझे राज्याची गादी ही या ठिकाणी त्याचा जो मुलगा या ठिकाणी होता दारा शुको, तर त्या दारा शुकोला या ठिकाणी मिळावी. दारा शुको जर आपण पाहिला तर हा या ठिकाणी त्याचा ज्येष्ठ मुलगा होता आणि असं म्हणलं जातं त्या ठिकाणी पित्याच्या नंतर जो काही ज्येष्ठ मुलगा आहे त्यानंच पित्याची गादी सांभाळावी. मात्र इथं पाहायला भेटतं की राजकीय महत्वाकांक्षेनं खूप जास्त या ठिकाणी उद्विग्न झालेला होता औरंगजेब आणि त्या औरंगजेबनं शहाजहानच्या विरोधामध्ये बंड केलेलं होतं, दारा शुकोच्या विरोधामध्ये बंड केलेलं होतं. आणि मग या सगळ्या परिस्थितीमध्ये शहाजहानला त्याने या ठिकाणी कैदेमध्ये ठेवलं. औरंगजेबनं लाल किल्ल्याच्या तुरुंगामध्ये या शहाजहानला डांबून ठेवलं. तिथे एक खिडकी या ठिकाणी तिथं त्याने निर्माण केली, ज्या खिडकीतून मरेपर्यंत त्याला मुमताज महल किंवा ताजमहल जो आहे तो ताजमहल या ठिकाणी पाहता येईल
अशा प्रकारची व्यवस्था केली. त्यानंतर आपल्याला पाहायला भेटतं समोरगडची लढाई असू द्या, धर्मची लढाई असू द्या, तर या सर्व लढायांमध्ये या औरंगजेबानं स्वतःच्या भावांची या ठिकाणी हत्या केली. स्वतःच्या भावांची हत्या केल्यानंतर त्याला संपूर्ण राज्य आता खुलं या ठिकाणी राहिलं आणि 1658ला औरंगजेब हा या ठिकाणी ग्रेट मुघल्स मधला शेवटचा ग्रेट मुघल्स म्हणून सत्तेमध्ये या ठिकाणी येतो. 1658 पासून ते 1707 पर्यंत सुमारे 51 वर्ष या ठिकाणी औरंगजेबनं या ठिकाणी गादी सांभाळलेली आहे. अशा प्रकारचा हिंदुस्थानचा हा एक अंतिम ग्रेट मुघल्स या ठिकाणी राहिला औरंगजेब. तर मित्रांनो, आज आपण शहाजहान बद्दलची माहिती या ठिकाणी जाणून घेतली. औरंगजेब बद्दलची माहिती पण आपल्याला जाणून घ्यायची आहे. त्याबद्दलचा पण एक मस्त व्हिडिओ या ठिकाणी मी तुम्हाला करून लवकरात लवकर या ठिकाणी देईल. थांबूया मित्रांनो, आपण भेटूया पुढच्या सत्रात. तोपर्यंत थँक्यू व्हेरी मच.